पॉलिटिक्स तर ह्यांच्या चालत्या घरात, नवरा कोण आणि निघते कोणाची वरात, मज्जा मारतोय कन आपली खासतो दुसरा, असतं एक कन बघते दुसरं दुनिया, जे काही चालतं वरवर ते नाही चालत, अंदर पैदा डर है इनमे कारण सिस्टम हलकट, सत्य पडदा टाका डोळ्यात त्यांच्या, नाहीतर कॉन्टॅक्ट लेन्सवर सर्व चालते दुनिया। हा नमस्कार, माझं नाव देवांशी पवार आणि माझं स्टेज नेम आहे देवांशी आणि देवांशीचा अर्थ पार्ट ऑफ गॉड। तर माझं हे सप्तसूरनी प्रेझेंट केलेलं जे पहिलं गाणं आहे तराना ट्रॅप, ह्याच्याबद्दल मी आज इथे बोलायला आले। पहिल्यांदा तर मराठी बॉक्स ऑफिसला खूप खूप धन्यवाद, त्यांनी मला बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली। तर तराणा हा एक क्लासिकल बंदिश आहे। तर मी कथ्थक डान्सर आहे, 10 वर्ष मी कथ्थकचं शिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तराणा हे क्लासिकलचं बंदिश आहे जे मी माझ्या गाण्यात यूज केले, जे आपण ऐकतो हुकला। आणि ट्रॅप इज अ टाईप ऑफ बीट इन हिपहॉप। तर वेगवेगळे बीटचे प्रकार असतात, तसंच जे आपला बेसला जी बीट चालते ती आहे ट्रॅप। म्हणून ते दोन्हीचा संगम करून, म्हणजे माझेच जे 2 पर्सनॅलिटीज आहेत, एक क्लासिकल डान्सरची आणि एक रॅपरची, त्याचा संगम करून हे गाणं तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे। ह्या गाण्याला एका दिवसातच 100K व्ह्यूज पण क्रॉस झाले आहेत, सो त्याबद्दल पण सगळ्यांचे खूप खूप आभार। आणि सप्तसूरला मुळात फार फार धन्यवाद, कारण त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, माझ्यासारख्या कलाकाराला त्यांनी वाव दिला आणि माझा रॅपचा डेब्यू थ्रू सप्तसूर झालेला आहे। तर माझी आई कवयित्री आहे, माझी आई खूप पहिल्यापासून कविता करते वेगवेगळ्या विषयांवरती, आणि तेच माझ्यात आलंय असं मीही म्हणेन। रॅपचा अर्थ रिदम अँड पोएट्री, तर कुठल्याही पोएट्रीला तुम्ही रिदम दिलं तर रॅप तयार होतो। तर आईकडनंच माझ्याकडे ते आलं आणि लहानपणापासून कविता करत गेले मी। आणि जेव्हा एक गली बॉय हा चित्रपट जेव्हा आला आणि तेव्हा एमिवे बंटा आणि रफ्तार यांचे बॅटल्स खूप व्हायरल व्हायला लागले, तेव्हा साधारण शाळेत होते मी। तर ते सगळं माझ्या कानावर पडायला लागलं आणि माझ्यात एक इंटरेस्ट जागा झाला की अरे हे काय, हे खूप वेगळं जग आहे। सो मुळात या क्षेत्रात मुली खूप कमी आहेत, कारण रॅपमध्ये सगळीकडे आपण बघितलं तर मुलंच जास्त दिसतात। आणि जेव्हा मी हे डिस्कवर केलं की हे कल्चर इंडियामध्ये येतंय, मुळात हे वेस्टर्न US मधनं सुरू झालेलं कल्चर आहे हिपहॉपचं, तर ते जेव्हा इंडियामध्ये आलं आणि ते माझ्या जेव्हा युट्यूबवर वगैरे माझ्या दृष्टीत पडायला लागलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण हे पण ट्राय करू शकतो। आणि गली बॉय आल्यापासून मग साधारण 2018-19 मध्ये माझा पहिला रॅप मी लिहिला होता, आणि तेव्हापासून मी वेगवेगळ्या विषयांवर लिहित गेले, मराठीत लिहित गेले, हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा मी लिहिते। मी संस्कृतमध्ये पण लिहिलेलं आहे एक गाणं, म्हणजे एक ओव्हर सुद्धा लिहिलेलं आहे, आणि फ्रेंचमध्ये पण लिहिलेलं आहे जेव्हा मी शाळेत फ्रेंच शिकले। तर लँग्वेजेसची मुळात आवड आहे, आणि प्लस गाण्याची असं फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नाही आहे माझं गाण्याशी रिलेटेड, पण कवितेचं बॅकग्राऊंड आहे असं म्हणू शकते मी। सो तिथून चालू झालं, आणि मुलांमध्येच जास्त असते मी, म्हणजे माझं मैत्रिणी कमी आणि मित्रच जास्त, असं माझं आयुष्य आहे मुळात। तर ते मुलांमध्ये राहून राहून मग तशीच झाले मी आणि रॅपमध्ये घुसले असं म्हणता येईल। तर जे लिरिक्स आहेत ते तर माझ्या आयुष्यावर, त्या टाइमला माझ्या आयुष्यात जे काही चालू होतं त्याच्यावरती बेस्ड आहेत बरेच, की मला आपलेच नाही आपली समजत आहे। तर ते डिप्रेशन फेज मधलं थोडेसे लाईन्स आहेत, ते साधारण 2 वर्ष जुने लाईन्स आहेत। त्यानंतर पॉलिटिक्स तर खूप ह्यांच्या चालतं घरात, हे सगळं माझ्या आजूबाजूला जे घडतंय न्यूजमध्ये मी जे बघतेय ते रिसेंट लाईफ वरती बेस्ड लिरिक्स आहेत, ते आले। आणि अचानक म्हणजे जो ह्या गाण्याचा बीट प्रोड्युसर आहे TJ, तर आम्ही एका सेशनला बसलो होतो आणि त्याला मी म्हटलं की मला ना असं वाटतं आपण ह्याच्यात क्लासिकल मिक्स करू शकतो, म्हणजे तबल्याचे बीट्स म्हणा, सितारचे बीट्स म्हणा, जे आपण ऐकू शकतो गाण्यामध्ये। तर तोही म्हणाला अरे छान वाटेल। आणि तेव्हा मला विचार आला की कारण तेव्हा मी कथ्थक पण शिकत होते आणि तराणा पण मी शिकत होते तेव्हा, जेव्हा मी हे लिहिलेले, तर मला अचानकच म्हणजे एक दिवस असं वाटलं की आपण हे दोन्ही क्लब करूया। आणि जेव्हा मी सरांच्या ऑफिसला पण आले, साईनाथ सरांच्या, तर त्यांच्यासोबत डिस्कस करताना तेही म्हणाले की काहीतरी रेलेव्हंट विषयावर आपण काहीतरी करू, जे अगोदर कोणी केलेलं नाहीये, जे इंडस्ट्रीने एवढं बघितलेलं नाहीये। तर तिथूनच ह्या थॉटचा उगम झाला आणि मग दोन्हीचा संगम झाला आणि तराना ट्रॅपचा जन्म झाला असं म्हणता येईल। पूर्ण व्हिडिओच्या लँडस्केपला किंवा बॅकग्राऊंडला मुंबई दाखवायची हे संपूर्णतः सप्तसूर म्युझिकची आयडिया होती, कारण मुंबई असं शहर आहे की त्यात सगळं आहे, त्यात सगळंच आहे, म्हणजे त्यात क्लासिकल पण आहे, त्याच्यात रुरल बेस पण आहे, त्याच्यात वेगवेगळे ट्राईब्स पण आहेत, कोळी जातीची मुंबई असंही म्हणता येतं। तर म्हणून आम्हाला असं वाटलं की मुंबई दाखवू शकतो बॅकड्रॉपला, आणि त्याचसोबत एक हिपहॉपचं पण वेस्टर्न लाईफ पण मुंबईमध्ये आपल्याला बघता येतं। जसं की आपल्या व्हिडिओमध्ये सीलिंग आहे, तर ते थोडं वेस्टर्न अर्बन लँडस्केप झाला। त्यानंतर गेटवे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॉन्युमेंट्स इन मुंबई,
तर ते गेटवे आहे आपल्या व्हिडिओमध्ये. वरळी कोळीवाड्याचे ओव्हरऑल एरिया आहे, रेरोडचा एरिया आहे. तसं वेगवेगळ्या स्पॉट्सला आम्ही जाऊन म्हणजे अक्षरशः खूप खूप फन शूट होतं असं म्हणता येईल. कारण 12 तासाचं आमचं पूर्ण शेड्यूल होतं आणि त्याच्यात आम्ही जितकं आम्हाला इंटरेस्टिंग बॅकड्रॉप्स वापरता येतील ते आम्ही वापरले. आणि ते सगळं सप्तसूरच्या टीमने मिळून आणि आम्ही सगळ्यांनी डिस्कस करून, इव्हन ज्यांनी जो व्हिडिओ शूट केलाय AK विजन करून, सो त्यालाही त्याचं श्रेय आहे. त्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून हे डिस्कस केलं आणि केलं आम्ही. सो मुळात माझं मीटर आणि बीटचं नॉलेज पहिल्यापासून स्ट्रॉंग होतं, कारण मी कथ्थक शिकले. तर बऱ्याच रॅपर्सना बीटवर यायलाच फार वर्ष लागतात, म्हणजे जे आपलं बीट असतं त्याच्यावर त्या रिदममध्ये पकडून चालायला. पण मला ते कथ्थकमुळे, ते बेस असल्यामुळे ते फार इझी झालं होतं. आणि एखादा रॅप क्युरेट करताना पण आपण जे काही शब्दांची मांडणी करतोय त्यात काहीतरी रेलेव्हन्स लागतो. म्हणजे तुम्ही जसं आपण स्टॅन्झा म्हणतो पोएम्समध्ये, तसं रॅपमध्ये वर्सेस असतात. तर त्या वर्सेसमध्ये काहीतरी कोरिलेशन लागतं, की पहिला वर्स नंतर दुसऱ्या वर्सच्या मध्ये काहीतरी कनेक्टिंग बार लागतो. तर ते दोन्ही मी प्लॅनच तसं केलंय की पहिला आणि दुसऱ्या वर्सच्या आत, म्हणजे मी त्यात माझ्या गाण्यात संबाडाला शाउटआउट दिलाय. तो दिलाय कारण मराठी रॅप इंडस्ट्रीला संबाटाचा रॅप हिट झाल्यापासूनच वाव मिळायला लागलाय. आणि त्याच्यामुळे आज जसं पंजाबी म्युझिक, पंजाबी रॅप जगभरात आणि इंडियाभरात फेमस आहे, तसं मराठी पण त्या लेवलला यायला लागलंय. आणि माझ्या मताने, माझ्या ओपिनियनमध्ये ते संबाटामुळे झालंय. म्हणून मी संबाडाला शाउटआउट दिलंय या गाण्यामध्ये. तांबडी चांबडीचा उल्लेख केलाय गाण्यामध्ये. तांबडी चांबडी क्रेटेक्सने जेव्हा तयार केलं, तर तसं म्युझिक कोणी बघितलं नव्हतं. म्हणजे जगभरात मराठी पॉप हा एक नवीन जॉनरा येऊ शकतो, हे क्रेटेक्समुळे कळालं. तर माझे इन्स्पिरेशन माझ्या आजूबाजूलाच आहेत. जे काही मी युट्यूबवर बघते, जे मी इंस्टाग्रामवर बघते आणि मला जे काही प्रेरणा देतं, त्या गोष्टींपासून इन्स्पायर्ड होऊन मी ते माझ्या गाण्यात वापरते आणि मी गाणी तयार करते. पहिल्यांदा तर इतका मोठा प्लॅटफॉर्म माझ्यासारख्या नवीन आर्टिस्टला वाव देतं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा मी साईनाथ सरांना भेटले, मी त्यांना देवा नवसाला पावच्या शूटसाठी मिळाले होते आणि भेटले होते. आणि त्यात मी असिस्टंट डिरेक्टरचं काम केलं होतं. आणि कुठेही रॅप किंवा आपण काहीतरी करणार आहे असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण सरांना मी एक 15 सेकंडची माझी रील दाखवली की सर बघा मी रॅप पण करते, ही माझी दुसरी एक साईड आहे. आणि सरांना दाखवला सर म्हणाले आपण पण करूया. आणि इट वॉज अनबिलिव्हेबल, कारण मला प्रोसेस नव्हतं होत की वाय वुड सच अ बिग लेबल, सच अ बिग कंपनी वर्क विथ मी, म्हणजे संबंधच काय येतोय असं. पण तरी सरांनी माझ्या म्युझिकमध्ये पहिल्यापासून विश्वास ठेवला की नाही, ही मुलगी करू शकते. आणि म्हणजे ओव्हरऑल सप्तसूरसाठी पण हे पहिला रॅप व्हिडिओ आहे असं म्हणता येईल. आणि आय एम रिअली हॅपी की माझ्याकडनं हे डेब्यू झालेलं आहे. माझं डेब्यू सप्तसूरकडून झालेलं आहे आणि सप्तसूरवर रॅप हा जॉनरा माझ्याकडून आलेला आहे. तर दोन्ही गोष्टींचा मला फार आनंद होतोय. आणि टीम तर फारच सुंदर आहे. म्हणजे जेव्हापासून ह्या गाण्यावरती आम्ही काम करतोय तेव्हापासून एक फॅमिली सारखा बॉन्ड तयार झालाय. त्यांच्याशी मी रेग्युलरली बोलणं असतं की प्रोसेस कशी आहे, काय करायचंय. आणि नेहमी एक आपुलकी, नेहमी एक आपलेपणा फील होतो जेव्हा मी पूर्ण टीमला भेटते. एज ग्रुप फार डिफरंट आहे म्हणजे टीमचं आणि माझं, पण कधी मला असं वाटत नाही अरे मी हे कोणासोबत आहे असं नाही वाटत. मला माझ्याच परिवारासोबत मी बसले असं वाटतं मला, कधी मी जेव्हा या ऑफिसला येते किंवा मी कधी सेटवर असेल तेव्हा. सो तसं माझं नातं आहे सप्तसूरसोबत. ज्यांनी अजून नाही बघितले, तुम्ही काहीतरी खूप रेव्होल्युशनरी मिस आउट करत आहे असं म्हणता येईल. तर लवकर जाऊन सप्तसूर म्युझिकच्या चॅनलवरती तराना ट्रॅप हे माझं गाणं बघा. माझं नाव देवांशी. आणि तुम्हाला जे काही वाटेल त्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या परिवाराला शेअर करा. हे असं गाणं आहे की हे सगळ्याच जनरेशनमधले लोक ऐकू शकतात. असं नाही की रॅप तर फक्त जेनझीसाठी किंवा युथसाठी आहे असं नाही आहे. काही सगळ्या एजची लोक हे गाणं ऐकू शकता. माझ्या बाजूचा एक छोटा मुलगा आहे 2 वर्षाचा, त्याला जेवताना हे गाणं बघायला लागतं. म्हणजे तो आपुलकीने ते गाणं लावलं नाही तर जेवतच नाहीये मागचे 3 दिवस. असं आहे की दीदीचं गाणं लाव, त्या तोडक्या शब्दात तो तराना ट्रॅप बोलतो. सो तुम्हीही तसंच तुमच्या लहान मुलांना, तुमच्या आई बाबांना सगळ्यांना हे गाणं दाखवा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.